Hello everyone. Let us start our new topic, types of equity shares. The equity shares can be of two types, with voting rights, with differential voting rights. First one, equity shares with normal voting rights. Voting right of such equity holders is in proportion to his shareholding. Second one, equity shares with differential voting right. Such equity holders shall have varying rights regarding dividend voting or otherwise in accordance with Rule 4 of Companies Share Capital and Debentures Rule 2014. Thus, company can issue shares with limited voting rights or no voting rights. They may be entitled to extra rate of डिव्हिडंड इफ एनी. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत इक्विटी शेअर्सचे टाईप्स आहेत. देर आर टू टाईप्स ऑफ इक्विटी शेअर्स. फर्स्ट वन, इक्विटी शेअर्स विथ नॉर्मल वोटिंग राईट. ते इक्विटी शेअर्स जे आहेत त्या इक्विटी शेअर्सना या पहिल्या टाईपमध्ये वोटिंग राईट्सची पॉवर असते आणि वोटिंग राईट हे त्यांनी शेअर्स किती खरेदी केलेत त्या प्रपोर्शनमध्ये मिळत असतात. सेकंड आहे इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल वोटिंग राईट्स. तर या सेकंड इक्विटी शेअर्सच्या टाईप्समध्ये अनेक प्रकारचे डिफरन्शियल वोटिंग राईट्स मिळतात आणि हे वोटिंग राईट्स रिगार्डेड डिव्हिडंड असतो. त्याचप्रमाणे वोटिंग करण्याचा म्हणजेच मतदान करण्याचा अधिकार असतो आणि हे डिव्हिडंड रिलेटेड डिव्हिडंड आणि वोटिंग राईट्स आणि इतर जे अदरवाईज जे असतील राईट्स ते मात्र अकॉर्डिंग टू द रूल ऑफ 4 कंपनीज रूल्स 2014 याप्रमाणे दिले जात असतात. त्यामुळं एव्हरी कंपनी कॅन इशू दिस शेअर्स विथ लिमिटेड वोटिंग राईट्स ऑर नो वोटिंग राईट्स. नेक्स्ट अवर व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, that is preference shares. As the name indicates, these shares have certain preferential rights distinct from those attached to equity shares. The shares which carry following preferential rights as termed as preference shares: a preferential right as to payment of dividend during the lifetime of company, a preferential right as to the return of capital in the event of winding up of company. So our next point, that is preferentials. आता preferentials या नावामध्ये आपल्याला काय दिसतंय की प्रेफरन्शियल राईट्स मिळतात आणि हे राईट्स महत्त्वाचा तो म्हणजे पेमेंट ऑफ डिव्हिडंड ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ कंपनी, म्हणजे लाईफ टाईम कंपनीचं चालू असेल त्या दरम्यानच या प्रेफरन्शियल्सना डिव्हिडंड दिला जात असतो. त्याचप्रमाणे सेकंड राईट आहे तो म्हणजेच a preferential right as to the return of capital in the event of winding up of company. म्हणजेच प्रेफरन्शियल होल्डरनी त्या कंपनीमध्ये शेअर्स किंवा कॅपिटल गुंतवलं असेल तर इन द इव्हेंट ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी म्हणजे वाइंडिंग अप करायच्या आधीसुद्धा त्यांना त्यांचं जे कॅपिटल असेल तर रिटर्न मिळत असतं. द होल्डर ऑफ प्रेफरन्स शेअर हॅव अ प्रायर राईट टू रिसीव फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड before any dividend is paid to equity shares. The rate of dividend is prescribed at the time of issue. तर या ठिकाणी प्रेफरन्स शेअर्सना मिळणारं जे डिव्हिडंड आहे हे कायम लक्षात ठेवा की ते फिक्स रेटने मिळतं आणि इक्विटी शेअर्स होल्डर्सना मिळणारं डिव्हिडंड हे फ्लक्च्युएटिंग रेटने मिळत असतं. पण हे फिक्स रेटने डिव्हिडंड प्रेफरन्स शेअर्स होल्डर्सना देत असताना इक्विटी शेअर होल्डरना द्यायच्या आधी पहिल्यांदा प्रेफरन्स या प्रेफरन्स शेअर्स होल्डर्सना दिलं जात असतं. त्याचप्रमाणे रेट ऑफ डिव्हिडंड जो आहे तो मात्र ज्यावेळी कंपनी इश्यू करत असतात शेअर प्रेफरन्स शेअर्स त्यावेळीच मात्र मेन्शन केलेला असतो की त्या डिव्हिडंडचा किंवा त्या रेट ऑफ डिव्हिडंड शेअर्सचा किती आहे तो मेन्शन केलेला असतो. नॉर्मली प्रेफरन्स शेअर्स डू नॉट कॅरी एनी वोटिंग पॉवर. They have voting right only on matter which affect their interests, such as selling of undertaking or changing rights of preference shares, or they get voting rights of dividend remains unfed. The preferential holder are co-owners of the company but not controllers. These shares are purchased by caution
investor who are interested in safety of investment and who want steady return on investment. तर याच्यामध्ये प्रेफरन्स शेअर्स जे असतात या प्रेफरन्स शेअर्सना कोणत्या प्रकारचं वोटिंग पॉवर नसते, मात्र वोटिंग राईट कधी त्यांना दिला जात असतो जर त्यांना कुठला मॅटर असेल तर तो रिलेटेड सेलिंग ऑफ अंडरटेकिंग असेल किंवा एखादा शेअर्सचा रेट असेल तो चेंज झाला असेल किंवा डिव्हिडंड कमी प्रमाणात मिळत असेल तर त्यावेळी मात्र या प्रेफरन्स शेअर होल्डर्सना त्या बाबतीत वोटिंग करण्याचा अधिकार असतो. त्याचप्रमाणे हे प्रेफरन्स शेअर होल्डर हे को ओनर्स असतात, ते कंट्रोलर नसतात. तर त्याचे आपण पुढचे बघायचे फीचर्स कुठले कुठले आहेत. सो नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, फीचर्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. सो फर्स्ट पॉईंट, प्रेफरन्स फॉर डिव्हिडंड. Preference shares have the first change on the distributable amount of annual net profit. The dividend is payable to preference shareholders before it is paid to equity shareholder. So your first point, that is preference for dividend. So we know that your preference shares have the first charge on the distributable amount of annual net profit. म्हणजे जो नेट प्रॉफिट मिळत असतो त्या नेट प्रॉफिटमध्ये पहिला म्हणजे फर्स्ट चार्ज मात्र प्रेफरन्स शेअर्सना दिला जात असतो आणि प्रेफरन्स शेअर्स होल्डरना डिव्हिडंड हा इक्विटी शेअर होल्डर्सना देण्याआधी दिला जात असतो. सो हियर द डिव्हिडंड इज पेएबल टू प्रेफरन्स शेअर होल्डर बिफोर इट इज पेड टू इक्विटी शेअर होल्डर्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट feature, that is preference for dividend. Second one, preference for repayment of capital. Preference shareholders have a preference over equity shareholders in respect of return of capital. When the company is liquidated, it saves preference shareholder from capital losses. So our next point, that is preference for repayment of capital. So here preference shareholders have a preference over equity shareholder in respect of return of capital. म्हणजेच या प्रेफरन्स शेअरहोल्डर्सनी कॅपिटल गुंतवलं असेल तर त्याचं रिटर्न जे आहे ते कंपनी लिक्विडेटेडमध्ये असेल किंवा कंपनी चांगल्या स्थितीमध्ये असेल किंवा वाइंडिंग अप करायच्या आधी या प्रेफरन्स शेअरहोल्डर्सना त्यांचं जे कॅपिटल असतं ते रिटर्न दिलं जात असतं. म्हणजेच that company saves preference shareholders from capital losses. So that is second point, preference for payment of capital. Next one, third, fixed return. These shares carry dividend and fixed rate. The rate of dividend is predetermined at the time of issue. It may be in the form of fixed sum or may be calculated at fixed rate. The preference shareholders are entitled to dividend which can be paid only out of profits. If the directors in financial crisis decide not to pay dividend, the preference shareholder have no claim for dividend. So here third very important point, that is fixed return. These shares carry dividend at fixed rate. So we know that preference shareholder take or carry dividend at fixed rate and the rate of dividend is predetermined at the time of issue. म्हणजे जेव्हा इश्यू केले जात असतात प्रेफरन्स शेअर्स तर त्यावेळी फिक्स रेट याचा कन्फर्म किंवा मेन्शन केलेला असतो, प्रीडिटरमाइन असतो आणि त्याचप्रमाणे त्या फॉर्ममध्ये पूर्ण फिक्स रेट हा कॅल्क्युलेट केलेला असतो. फिक्स सम असते, फिक्स अमाऊंट असते. मात्र याच्यामध्ये प्रेफरन्स शेअर होल्डर्सना जेव्हा डिव्हिडंड दिला जात असतो आउट ऑफ प्रॉफिट त्यावेळी मात्र जर काय फायनान्शियल क्रायसिस असतील तर त्यावेळी जर डिरेक्टरनी किंवा त्या कंपनी ठरवलं की आपण डिव्हिडंड देऊ शकत नाही प्रेफरन्स शेअर्स होल्डर्सना त्यावेळी मात्र प्रेफरन्स शेअर होल्डर कोणत्या प्रकारचा क्लेम डिव्हिडंड बाबतीत करू शकत नाही. सो आवर थर्ड पॉईंट, फिक्स रिटर्न. नेक्स्ट फोर्थ पॉईंट, नेचर ऑफ कॅपिटल. प्रेफरन्स शेअर do not provide permanent share capital. They are redeemed after certain period of time. A company cannot issue irredeemable preference shares. Preference capital is generally raised at a larger stage. When the company gets established, these shares are issued to satisfy the need for additional capital of the company. Preference share capital is safe capital as the rate of dividend and market value does not fluctuate. So next fourth point, that is nature of capital. When preference shares do not provide permanent share capital, we know that preference shares do not provide
permanent share capital because they get return of capital in the winding up of company, that is that share redeem after certain period of time and that company cannot issue irredeemable preference shares. म्हणजेच यामध्ये प्रेफरन्स शेअर्स ज्यावेळी कॅपिटल प्रोव्हाइड करत असतात तेव्हा ते शेअर कॅपिटल परमनंट नसतं आणि कंपनी मात्र जे इरिडेमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत ते मात्र पुन्हा काय करत नाहीत तर इश्यू करत नाहीत. प्रेफरन्स कॅपिटल इज जनरली रेज ॲट द लेटर स्टेज when the company gets established. These shares are issued to satisfy the need for additional capital of the company. तर प्रेफरन्स शेअर्स जे आहेत ते मात्र शेअर्स ज्यावेळी कंपनी इश्यू करत असते तेव्हा ते ॲडिशनल कॅपिटल म्हणूनच इश्यू केलं जात असतं आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल इज सेफ कॅपिटल ॲज द रेट ऑफ डिव्हिडंड अँड मार्केट व्हॅल्यू डज नॉट फ्लक्च्युएट. आणि हे सेफ कॅपिटल असतं म्हणजेच या ठिकाणी ते ॲडिशनल कॅपिटल असतं कारण याच्यावर मिळणारं डिव्हिडंड हा फिक्स रेटने मिळत असतो. मार्केट व्हॅल्यूनुसार त्याचा डिव्हिडंडचा रेट फ्लक्च्युएट होत नसतो. म्हणजेच फोर्थ पॉईंट नेचर ऑफ कॅपिटल. नेक्स्ट मार्केट व्हॅल्यू. The market value of preference share does not change at the rate of dividend payable to them is fixed. The capital appreciation is considered to be low as compared with equity shares. So our fifth point, that is market value. The market value of preference shares does not changes at the rate of dividend payable to them is fixed because we know that rate of dividend is mentioned or predetermined in the form of issue of preference shares. So this rate of dividend is fixed, so there is no any market value. If their market value is changed, so that time that rate of dividend do not change any time. म्हणजेच या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू मार्केट कंडिशन कशी असेल तरी सुद्धा मार्केट व्हॅल्यू प्रमाणे डिव्हिडंडचा रेट फ्लक्च्युएट होत नाही. नेक्स्ट वोटिंग राईट. The preference shares do not have normal voting rights. They do not enjoy right of control on the affairs of the company. They have voting rights on any resolution of the company directly affecting their rights. For example, change in terms of repayment of capital, dividend payable to them are in arrears for last 2 consecutive years, etc. So next point, that is voting rights. नॉर्मली प्रेफरन्स शेअर्सना कोणत्या प्रकारचे वोटिंग राईट्स नसतात कारण कंपनीला कंट्रोल करायचं असेल किंवा कोणत्या अफेअर्स कंपनीचं असेल किंवा कोणत्या कंडिशनमध्ये काही निर्णय घ्यायचा असेल डिसिजन घ्यायचा असेल तर या प्रेफरन्स शेअर होल्डर्सना घेता येत नाही. त्याचप्रमाणे दे हॅव वोटिंग राईट्स ऑर एनी रिझोल्युशन ऑफ द कंपनी डिरेक्टली अफेक्टिंग देअर राईट. म्हणजे जर एखादा रिपेमेंट ऑफ कॅपिटल असेल किंवा डिव्हिडंड देत असताना त्याच्यामध्ये काय अरियर्स येत असतील लास्ट 2 इयर्स दिला गेला नसेल तर त्यावेळी मात्र वोटिंग कोणत्या प्रकारचं किंवा कोणत्याही प्रकारचं राईट्स किंवा ते क्लेम करू शकत नाहीत. नेक्स्ट रिस्क. द इन्व्हेस्टर हू आर कॉशियस जनरली परचेस प्रेफरन्स शेअर्स. सेफ्टी ऑफ कॅपिटल अँड स्टेडी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आर ॲडव्हान्टेज अटॅच विथ प्रेफरन्स शेअर्स. These shares are boom for shareholders during depreciation period when interest rate of continuously falling. So your next point, that is 7, risk. The investor who are cautious generally purchase preference shares. म्हणजे जे इन्व्हेस्टर असतात ते जनरली परचेस प्रेफरन्स शेअर्स करत असतात कारण ते सेफ्टी ऑफ कॅपिटल असतं. त्याला मिळणारं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे साहजिकच चांगल्या प्रकारचं मिळत असतं आणि ते अटॅच विथ प्रेफरन्स शेअर्स असतं. त्यामुळे एक प्रकारे बूम पिरियड तयार होत असतो त्यांचा. म्हणजे इन्व्हेस्टरना जरी त्या कंपनीचे फायनान्शियल क्रायसिस असतील तरी त्यांना डिव्हिडंड हा फिक्स रेटनी मिळत असतो. तेव्हा इंटरेस्टचा रेट कोणत्या प्रकारे फॉलिंग जरी होत असेल तर त्यांना मिळणारा डिव्हिडंडचा रेट हा व्यवस्थित मिळत असतो. नेक्स्ट फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स इज रिलेटिव्हली हायर दॅन इक्विटी शेअर्स. दे आर नॉर्मली इश्यूड ॲट अ फेस व्हॅल्यू ऑफ ₹100. तर याची जी प्रेफरन्स शेअर्सची फेस व्हॅल्यू असते ही हायर दॅन इक्विटी शेअर्स असते कारण आपण याच्या आधी बघितले इक्विटी शेअर्स आपल्याला ₹1 पासून ₹10 पासून आपण खरेदी करू शकतो. मात्र प्रेफरन्स शेअर्सची जी व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू ती 100 पासून स्टार्ट होत असते.
Next, rights or bonus issue. Preference shareholders are not entitled for rights or bonus issues. म्हणजेच या प्रेफरन्स शेअर्स होल्डरना कोणत्या प्रकारचे बोनस शेअर्स दिले जात नाहीत. नेक्स्ट, नेचर ऑफ इन्व्हेस्टर. Preference shares attract moderate type of investors who are conservative, cautious, interested in safety of capital, who want steady return on investment, generally purchase preference shares. म्हणजे नेचर ऑफ इन्व्हेस्टर याच्यामध्ये जे या प्रेफरन्स शेअरला मॉडरेट टाईप म्हणजे जे मॉडर्न टाईपचे जे इन्व्हेस्टर असतात ते जास्त अट्रॅक्ट होत असतात, कारण हे सेफ्टी कॅपिटल असतं. याच्यावर मिळणारे डिव्हिडंड हा फिक्स रेटने मिळत असतो, त्याचप्रमाणे स्टेडी रिटर्न मिळत असतो. त्यामुळे हे जे इन्व्हेस्टर आहेत ते लगेच अट्रॅक्ट होतात आणि ते परचेस प्रेफरन्स शेअर्स करत असतात. तर हे आपण सगळे बघितले फीचर्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. तर व्हॉट इज प्रेफरन्स शेअर्स अँड व्हॉट आर द फीचर्स ऑफ preference shares? This is very important question and this question asked in our exam also. So next आपण टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.